रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीने 27 जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळीच हजारोंच्या संख्येने एकत्र येत प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईचा पाणी पुरवठा बंद केलाय। यावेळी प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक पाहायला मिळाला। मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती आश्वासने पूर्ण न केल्याने नवी मुंबईतील धरण प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। नवी मुंबई महापालिकेच्या एकही अधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आज हा मोठा निर्णय घेतलाय। सर्व ग्रामस्थ मोरबे धरणाचा प्रवेशद्वार तोडून आत शिरलेत। ग्रामस्थ आक्रमक झाल्याने ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आपल्याला शब्द देतो की तुमच्यासाठी माझ्या स्तरावरती जे बेस्ट आहे, जे मी चांगल्यात चांगलं तुमच्यासाठी करू शकतो, हे मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या उपर देखील करणार आहे। आता मी तुम्हाला विनंती करतो की आपल्यातली जे जबाबदार लोक आहेत तर त्यांनी कृपया बाकीच्यांनी शांतपणे इथं उभं राहावं आणि जबाबदार लोक ती कुणीही असू दे, ती कुणीही गावातली लोक, ज्येष्ठ लोक असू दे, तरुण मुलं असू दे, कुणीही तुम्ही ठरवा। जबाबदार लोक किंवा सगळे असले तरी मला चालतील, मला प्रॉब्लेम नाही। हा ठीक आहे, सगळे मी तेच बोलतोय तुम्हाला, म्हणून पर्टिक्युलर मी हा मुद्दा सांगितला। आपण सगळे आता त्या ठिकाणी जाऊ जिथं आपण बसलो होतो। जे सर्व पक्षीय जे कोणी उपस्थित झाले त्यांच्या वतीने मी एकटा पाठिंबा जाहीर करतो। दोनच शब्द फक्त इथं बोलतो की या सगळ्या प्रकल्पात असताना आपल्या सर्वांचा पूर्ण पाठिंबा आहे। सर्वात महत्वाची गोष्ट मला एक मुद्दा इथं मांडायचा आहे की आज गेल्या 27 तारखेपासून हे प्रकल्प बसले, इथे साखळी उपोषणाला बसले। त्यानंतर आज खऱ्या अर्थाने ज्यांनी मांडलं की खऱ्या अर्थाने या लढ्याला स्वरूप आलेलं आहे। मी त्याला एवढीच विनंती करेन की आमचं काम आम्हाला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा। संपायचं नाही, आपल्याला आपलं आंदोलन मजबूत करायचं आहे, तीव्र करायचं आहे, संघटित करायचं आहे आणि पुढे न्यायचं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।